आचरण नाही तर मोकार सोंग आणायचं नाही. प्रथमे लक्ष्मी कोण आहे का? औषधी समग्री मी त्याहोनी तमेन बाणाग्री सौमित्र शरीरी उठी जवळ. काय सांगायची गरज आहे या पंचकरणाची? पण माणूस कधी स्वतंत्र नाही महाराज. उगा माणसाची गणित आहे. या पंचमहाभूतापैकी पृथ्वी नावाचं भूत शरीरात आहे. भगवान म्हणतात लक्ष्मणानं पृथ्वी नावाचं भूत कसं वाजवलं, धोका होऊ दिला नाही. कशी गंमत आहे बघा. माणसाच्या एका दिवसात 3 तास देवाचे असतात. पृथ्वी कशी वापरली त्याचे 5 तत्व आहेत शरीरामध्ये पृथ्वीचे. एकाही तत्वाला धक्का लागू दिला नाही लक्ष्मणानं. पंचीकरण म्हणजे जादू नाही. पंचीकरण म्हणजे नजर भुली नाही. पंचीकरण म्हणजे हा एवढा मोठा भाव नाही. अरे पंचीकरण म्हणजे लक्ष्मणाच्या पवित्र वागणुकीची शुद्ध पावती. उशे कहते पंचीकरण. वाचा. अगस्तिने शिंती सोसिएला पंपती मी त्याहोनी करीन ध्यानी जगती कोरडी. दुसऱ्या नंबरचं भूत पाणी. हे पाण्याची कुणाची सत्ता आहे पाण्यावर? माझ्या देवाची, रामाची सत्ता आहे. ते पाणी आपल्याकडे दिलं. पाणी हे भूत आहे आणि हे शरीरात पंचम ठिकाणी नांदत करते. शुक्र, मूत्र, शोणी, श्वेत आणि लाला. ही श्रीमंती देवाला दिली. आपण सगळे चांगले पण कुठं कुठं काही मोठ्या लोकांची आकलच शब्दाच्या आड्या पडल्या. हे कळतच नाही. देवे दिला आणि श्रीमंती त्याने दिली ना. ही करण्यासाठी रामायणाची गरज आहे समाजाला. अगस्तीने फक्त पृथ्वीचं पाणी समाप्त केलं. या ओळीतून असं निघतं महाराज, रामाला जित्ता माणूस बहुतेक आवडत असावा. ते म्हणले मी मरू देणार नाही लक्ष्मणाला, जिवंत करीन. पाण्याच्या 5ही प्रकाराला लक्ष्मणानं धोका दिला. त्यानं लाल वाटोळ होऊ दिली. काय बोलायचं? शुक्र वाटोळ होऊ दिलं, धोका नाही होऊ दिला. धोका जरा पुढचं सांगू का? पापाचे 5 प्रकार पडतात मुख्य. तशी उपपाप बकळ आहे बरं का. मी काही महाराज म्हणून नाही सांगायला. मी आपल्या पायाचा सेवक आहे, रामायणाचा सेवक म्हणून सांगायचो. पहिलं पाप दारू पिणे. नंबर 2चं पाप आहे मांस खाणे. बोलू नका माया. नंबर 3चं पाप आहे दुसऱ्याच्या बाईशी पाप कर्म करणं. 4थ्या नंबरचा पाप आहे चोरी करणं. ऐकायलेत ना सगळे? ही माझ्या मनाचं नाही सांगायचं. आणि 5व्या नंबरचा पाप आहे हत्या करणे. महात्मा त्याला म्हणतात एकाही पापाचा धक्का लागत नाही. अहमदपुराकडे गेलो परवा. तिकडचे कुचर गळ्यात तुळशीची माळ घालून खपाखप गाऊ पेते. सत्ताच नाही माझ्या हातात. नाही तर त्यांना कोंडू हानी मी बघा. सौमित्राची किंवा स्त्रियानी येईल घरी तवकली नवो काय माझ्या पांडुरंगाची श्रीमंती महाराज नाथ महाराजांशी प्रगट करतात. देवठाळ कोणी आईता आला घर पुसोनी. अरे जाऊ नका दादा. शारीरिक मारण्यासाठी परमार्थ नसतो. इथं हराचं कारण
मांसाचा चिखल, डोळ्याचा दिवा, हाताचा पाळणा करावा लागेल, तेव्हा उभ्या आयुष्यात माझा भगवान कधीतरी स्वप्नात येईल, कधीतरी. जीवनश्री तत्व काय म्हणतात कळतं मला. आमची गुरुजी म्हणायचे, आम्हाला काय कळायलं, गुरुजी म्हणायचे भल्या मोठ्या खडकात जुन्या काळात असे सार घ्यायचे, विहीर बांधताना आणि भाडकन आवाज घेतलं की ते भेटलं पडायचे खडकाचे. योग काय हो, एखाद्या खडकाच्या मध्ये एक असा गाला असायचा, गाला कळतो ना, आणि त्या गाड्यामध्ये जिवंत बेंडकुळी निघायचे. हे माझ्या पांडुरंगाचं जीवन तत्व आहे. भगवान रामचंद्र म्हणाले पाण्यावर राजकारण केलं तरी मी माझी जीवनश्री वापरी लक्ष्मण मरू देणार नाही. जय सते हो हे लक्ष्मण अन्यथा महावात आपली सेवा ही सांगणं म्हणजे सेवाच एक प्रकार. पंचीकरण नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही, कळलं का. आपल्याकडे एकही पाप नाही, पण बरेपर्यंत एखादा पाप धक्का देऊन जाईल यासाठी ती सावधगिरी नव्हती. ते जशी घोटी एक म्हणजे विष्णू आणि ते इतर ना प्रत्येकाजवळ विष्णू आहे. भगवान कुरुक्षेत्रावर अर्जुनाला म्हणाले, अर्जुना अरे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम. जेवायचं कळत, वाचवायचं कळत. आता तर भिकाऱ्यांनी माय बाप लई जड झाली. हागायला येत नव्हतं, माईनं हागायचं शिकविलं, कळते ना असलं. त्या माईला मला लात मारतो, लात तुझ्यावर कुठला. अरे तोंड दाखवावं का त्याला. रामायण सांगतो, रामायण वाचितो, रामायण ऐकतो, महाराज म्हणून घेतो स्वतःला, आणि रामायणातली वागणूक जवळ ठेवत नाही. थू त्याच्या तोंडावर बाणी मार दाखवायचा. कशी जगतील तू हे कळण्यासाठी रामायण वाचा. चोरी चिरागात होती न सगळे चिरागात, सोनिताचे सावकाश होय. एकनाथ महाराज या वारकरी संप्रदायातल्या पंडित वाक्याची सचोटी बोलत असतात. आकाश, अवकाश, सावकाश, हृदयाकाश एकाच ओळीतले मुद्दे. पंचमहाभूतापैकी शेवटचं भूत आहे आकाश. आकाशामध्ये 5 प्रकार पडतात. हे माणसाचं सांगायला बरं का, हे जनावराला बघायचं नाही. एक जनावराला कळत नाही, कळतं का नाही. मशाला बैलाला कळालं असतं, तो पोट भरलं ज्या वैरणीनं त्या वैरणीवर बसत हागली नसती ना, कळत नाही तिला. हे माणसाला कळत. हे स्वभावता भजनशील माणूस. या हृदयाकाशात माझं नाव आहे. भगवान म्हणाले माझ्या लक्ष्मणाच्या हृदयात